दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे अनंत दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेला धर्मवीर 2 सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आनंद दिघे यांना मारलम गेलम हे अख्खम ठाणे जिल्हा जाणतो असे मोठं विधान केले होतं. या विधानानंतर आनंद दिघेंच्या मृत्यूवरून वाद पेटला होता. असे असतानाच शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर खलबलजनक आरोप केला आहे. उद्धव ठाकरे त्यावेळेला आनंद दिघेंचे खच्चीकरण करायचे असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे. रामदास कदम यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत रामदास कदम यांनी आनंद दिघे यांच्या मृत्यूवरून सुरू असलेल्या वादावर भाष्य केले आहे. आनंद दिघे आणि मी जवळचे मित्र होतो. ज्यावेळी 1999 मध्ये शिवसेनेचे शासन आले तेव्हा आनंद दिघे ठाण्याच्या विकास कामांची यादी माझ्याकडे द्यायचे. मी ते मंजूर करून आणायचो आणि माझ्या हस्ते ते भूमिपूजन करून आणायचे, असे रामदास कदम यांनी सांगितले. तसेच सध्या आनंद दिघेंचा खून कोणी केला, कसा केला, मृत्यू कसा झाला यावर निवडणुकीच्या तोंडावर चर्चा करायची वेळ नाही, असे देखील कदमांनी सांगितले. रामदास कदम यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर देखील गंभीर आरोप केला. आनंद दिघेंच्या ठाणे जिल्हाप्रमुखाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी मागितला होता. ज्यावेळेस हा अपघात घडला आणि ते हॉस्पिटलला ॲडमिट होते, त्याच दरम्यान आनंद दिघे स्वतः मला बोलले होते. त्यामुळे आनंद दिघेंचे खच्चीकरण करण्याचं काम उद्धव ठाकरेंकडून त्यावेळेला सुरू होतं हे 100% सत्य आहे, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे. आनंद दिघे हे बालासाहेबांना देवासारखे मानायचे, पण काही लोक जे म्हणतायत बालासाहेबांपेक्षा दिघेंना मोठं करण्याचं काम सुरू आहे, हे अत्यंत चुकीचे आणि दिशाभूल करणारे वक्तव्य आहे. बालासाहेब हे बालासाहेबच आहेत आणि धर्मवीर आनंद दिघेंचे काम हे बालासाहेबांच्या आशीर्वादानेच सुरू होते. पण उद्धव ठाकरे यांना भीती असावी. माझ्यापेक्षा महाराष्ट्रात कोणी भविष्यात कोणी मोठा होता कामा नये. जसे माझ्यासकट अनेक नेत्यांचे त्यांनी पंख कापले, तसे त्यांचेही आनंद दिघे पंख कापण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले की काय, असा संशय माझ्या मनात आहे, असा देखील आरोप कदमांनी केला.